संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना पेन्शन जे दिलं जातं तर या संदर्भात एक नवीन अपडेट, एक आनंदाची बातमी केंद्र शासनामार्फत जारी करण्यात आली आहे। केंद्र शासनामार्फत हा नवीन बदल जारी करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत हे अंतर्गत परिपत्रक जारी करून सर्व जिल्हाधिकारी यांना याबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे। अति तात्काळ म्हटलेलं आहे। पाहू शकता 3 जुलैची अपडेट आहे। 3 जुलै 2025 रोजी हे अंतर्गत परिपत्रक जारी करण्यात आलं होतं। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत हे जारी करण्यात आलं होतं। अति तात्काळ अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे। तर यामध्ये पाहू शकता सर्व जिल्हाधिकारी यांना विषय आहे यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत। पाहू शकता पेन्शनची जी राशी आहे हे मिळवण्यासाठी तुम्हाला हयात दाखला जो आहे लाईफ सर्टिफिकेट हे 1 वर्षानंतरच जमा करणं अनिवार्य असतं। आता हे लाईफ सर्टिफिकेट पेन्शन प्रमाणपत्र जे आहे जीवन प्रमाणपत्र हे मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात। जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना खूप अडचणी येतात आणि ह्या सोप्या पद्धतीने लवकर मिळवण्यासाठीच एक नवीन अपडेट केंद्र शासनामार्फत दिलेली आहे। तर डिटेलमध्ये काय आहे जाणून घेऊयात। विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत या योजना पाहू शकता। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर पाहू शकता इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवल्या जातात। आता यामध्ये केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी पाहू शकता बेनिफिशरी सत्यापन ॲप हे विकसित केले आहे आणि या ॲपद्वारे पाहू शकता केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल जे लाईफ सर्टिफिकेट आहे DLC म्हणजेच हयातीचं प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करण्याचं पाहू शकता करायचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र NSAP पोर्टलवर अपडेट होणार आहेत। म्हणजे एकदा ते जनरेट झालं की ते पोर्टलवर अपडेट होणार आहेत। यामध्ये बेनिफिशरी सत्यापन ॲप बाबतचे पाहू शकता बेनिफिशरी सत्यापन ॲप जे आहे याबाबतची युजर मॅन्युअल त्यांना देण्यात आलं आहे। सर्व जिल्हाधिकारी यांना ते पाठवण्यात आलं आहे। या पत्रासोबत जोडण्यात येत आहे। तर केंद्र शासनामार्फत दिनांक 14-15 जुलै 2 दिवस आहेत 14 आणि 15 जुलै म्हणजे उद्या आणि परवा 2025 रोजी परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटीची बैठक जी आहे ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली असून सदर बैठकीमध्ये बेनिफिशरी सत्यापन ॲपबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने बेनिफिशरी सत्यापन ॲप जे आहे च्या सहाय्याने लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट करण्याची कार्यवाही ही तत्काळ करावी ही विनंती। अशा पद्धतीचं हे पत्रक जे आहे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जारी करण्यात आलं आहे। त्या ॲपचं जे युजर मॅन्युअल आहे हे सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत। हे सूचना 3 जुलै 2025 ची आहे। म्हणजे ही प्रक्रिया सध्या पाहू शकता त्या स्तरावर सुरू आहे। सर्व जिल्हाधिकारी यांनी तहसील तालुका स्तरावर सुद्धा ही अपडेट पाठवली असेल आणि या पद्धतीने जे ॲप आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप या सत्यापन ॲप मार्फत पाहू शकता तुमचं जे हयातीचं दाखला आहे लाईफ सर्टिफिकेट डिजिटल पद्धतीने त्यांच्यामार्फत जनरेट होणार आहे। तर या पद्धतीने ही नवीन अपडेट जारी करण्यात आली आहे। सर्व जे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांचं जे ॲप आहे ॲपच्या मार्फत त्यांचं जे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आहे हे तयार करणार आहे जनरेट होणार आहे। आता या संदर्भात जी महत्त्वाची अपडेट म्हणजे लाभार्थ्यांना यामध्ये काय करायचं आहे या संदर्भात सुद्धा लवकरच शासनामार्फत अधिकृत जी अपडेट आहे हे दिली जाईल। पण यामध्ये पाहू शकता जी NSAP पोर्टल आहे हे महाराष्ट्र शासनामार्फत राबवलं जातं म्हणजे वापरलं जातं। जी पेन्शन सिस्टीम आहे यासाठी वापरलं जातं त्यामुळे ते NSAP पोर्टलवरच ते अपडेट केलं जाणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना या संदर्भात काही करायचं नाही आहे। पाहू शकता ऑटोमॅटिकली त्यांचं जे लाईफ सर्टिफिकेट आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच त्यांचा हयातीचा दाखला त्या पद्धतीने अपडेट होणार आहे। तुम्ही या संदर्भात अधिक माहिती तुमच्या जे तहसील कार्यालय आहे तहसील कार्यालयामधल्या तुमच्या निराधार शाखेमध्ये जाऊन अधिक चौकशी करू शकता। तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट जी आहे ही प्राप्त झाली आहे। सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत। या संदर्भात
पाहू शकता शासन स्तरावरून जे लाभार्थी आहेत यांना सुद्धा लवकरच ज्या सूचना आहेत, जर काही त्यांच्याकडून प्रोसेस करायची असेल तर या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्याला प्राप्त होतील। पण डायरेक्टली जर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अवेलेबल झालं तर त्यामध्ये लाभार्थ्यांना काही करायची आवश्यकता गरज लागणार नाही आहे आणि प्रोसेससुद्धा चांगल्या पद्धतीने लवकर होऊ शकते। तर या संदर्भात पाहू शकता दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे पेन्शन वर्गवारीनुसार जी पेन्शन वाढ होणार आहे तर ही सुद्धा लवकरच येत्या 18 जुलैपर्यंत म्हणजे 3 ते 4 दिवसामध्ये ह्या पेन्शनबाबतचा एक 100% म्हणजे एक माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे की 100% जे पेन्शन आहे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे ज्या पेन्शन वाढ आहे ही प्राप्त होणार आहे। तर कधीपर्यंत जी घोषणा आहे 18 जुलै पावसाळी अधिवेशनाचा शेवटचे दिवस आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापूर्वीच पाहू शकता 18 जुलैपर्यंत ही घोषणा पेन्शन वाढची आहे। वर्गवारीनुसार पेन्शन वाढ म्हणजे 20% असेल, 40% जे अपंगत्वाचं प्रमाण आहे त्यानुसार 60% असेल, 80%, 100% त्या पद्धतीने वर्गवारीनुसार टक्केवारीनुसार जी पेन्शन आहे ही वाढ होणार आहे। अशा संदर्भातली प्राथमिक अपडेट आपल्याला प्राप्त झाली होती। काल आपण या संदर्भात डिटेलमध्ये माहिती चेक केली होती। आता पाहू शकता 18 जुलैपर्यंत म्हणजेच उद्यापासूनचा शेवटचा आठवडा चालू होतोय पावसाळ्या अधिवेशनाचा आणि या अधिवेशनामध्येच पाहू शकता येत्या 4 दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाची जी डिटेलमध्ये शेवटचे अपडेट आपल्याला प्राप्त होणार आहे आणि महत्त्वाचे अपडेट प्राप्त करण्यासाठीच मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।